जय शिवराय मित्रांनो, योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. मित्रांनो, ग्रामीण भागातील पशुपालनाला थेट उद्योग व्यवसायाचा दर्जा मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबद्दल आपण यापूर्वी बरीच माहितीही घेतली आहे. पण प्रत्येक वेळी मला एकच प्रश्न महत्त्वाचा वाटतो, की वारंवार विचारला जातो, या योजनेचा फॉर्म नक्की कसा भरायचा आणि ऑनलाईन अर्ज हा नेमका नक्की कुठे करायचा? आज याच प्रश्नाचं आणि अर्ज प्रक्रियेचं सर्वात मोठं अपडेट आणि आनंदाचा अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी लाभ हा दिला जात असतो. जसे की 5 दुधाळ गायी किंवा 5 दुधाळ म्हशी, त्याचबरोबर 50 शेळ्या आणि 5 बोकड आणि नाहीतर 50 मेंढ्या आणि 5 मेंढे, त्याचबरोबर कुक्कुटपालन आणि वऱ्हाळ पालन आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी लागणारी मुरघास संयंत्रणा ही येत असते. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजेच अपडेट लक्ष देऊ नये का? राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे सचिव श्री एन रामास्वामी यांनी नुकतीच अतिशय महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार ही योजना आता थेट महाडीबीटीमध्ये म्हणजेच महाडीबीटीच्या प्रणालीमध्ये माध्यमातून राबवली जाणार आहे. म्हणजेच यासाठी आता एक सेपरेट पोर्टल असणार आहे आणि तुम्हाला महाडीबीटीवरूनच घरबसल्या ऑनलाईन अर्ज देखील आता सादर करता येणार आहे. आता हा अर्ज करताना आणि प्रक्रियेचा लाभ घेत असताना ही प्रक्रिया कशी आहे त्याकडे थोडं समजून घेऊयात. अटी आणि कागदपत्रे याच्या काय आहेत त्याकडे पण आपण थोडं लक्ष देऊयात, की या योजनेसाठी काही जाचक अटी आणि मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे जे लाभार्थी कागदपत्रे वेळेवर देतील त्यांनाच या योजनेचा लाभ हा नक्कीच मिळणार आहे. आणि निवड प्रक्रिया काय आहे त्याकडेही पण आपण थोडंसं लक्ष देऊयात. जर या योजनेसाठी प्रमाणापेक्षा जास्त अर्ज आले तर लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने म्हणजे संगणकीय सोडत याच्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाणार आहे. थेट अनुदान निवड झालेल्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम ही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. मित्रांनो, हा निर्णय अतिशय दिलासादायक आहे. यापूर्वी या योजना राबवताना अनेक अडचणी यायच्या. लाभार्थ्यांना अनुदान हे मिळालं का? जनावरे खरेदी केली का? योग्य माणसाला लाभ मिळाला का? अशा अनेक समस्या येत होत्या. पण आता डीबीटीच्या माध्यमामुळे मध्यस्थ जे आहे ते टळतील आणि 100% पारदर्शकतेने आणि खऱ्या पात्र लाभ पशुपालकांना याची 100% ही योग्यता जी आहे ती निर्माण होणार आहे. सध्या या पोर्टलवर काम आणि विचार विनिमय सुरू आहेत. लवकरच या योजनेतील अर्ज ऑनलाईन सुरू होतील. अर्ज सुरू होताच तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर स्वतःच्या मोबाईलवरून कसा अर्ज करायचा या बाबतीत संपूर्ण लाईव्ह फॉर्म फिलिंग व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.